नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, तूर, कापूस, गूळ आणि तीळ बाजाराची माहिती घेणार आहोत. वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला सोयाबीनच्या भावात काहीसे चढ-उतार पाहायला मिळाले होते. देशातील बाजारात जवळपास 2 लाख क्विंटलच्या दरम्यान सोयाबीन विक्रीसाठी आले होते. तर सोयाबीनला बाजारात सरासरी 4,400 ते 4,700 रुपये भाव मिळाला. प्रक्रिया प्लांटचे भाव 4,800 रुपयांपासून ते 5,100 रुपयांपर्यंत होते. मागील आठवडाभरात भाव या पातळीच्या दरम्यान टिकून आहेत. बाजारातील आवक काहीशी कमी झालेली आहे. नव्या वर्षात सोयाबीन बाजाराची सुरुवातही याच दरम्यान होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. तुरीसाठी 2025 हे वर्ष संकटाचं गेलं. तुरीचा भाव गेले वर्षभर हमी भावाच्या पुढे सरकलाच नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. नव्या वर्षातही तूर बाजाराची सुरुवात दबावानेच होणार आहे. देशातून उत्पादन कमी होणार असलं तरी आयात सुरू आहे, याचा दबाव दरावर राहील. सध्या तूर बाजारात 6,600 ते 7,000 रुपयाने विकली जाते. आयात तुरीचा दरही याच दरम्यान दिसतोय. तुरीची बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्येच वाढेल, त्यामुळे दरावर दबाव राहील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात कापसाचे भाव मागील 3 दिवसांमध्ये काही ठिकाणी 100 रुपयांपर्यंत सुधारलेत. सीसीआयची खरेदी 50 लाख गाठींचा टप्पा पार करून पुढे सरकली आहे. बाजारात रोज 1.5 ते 2 लाख गाठींची आवक होतीये. मात्र यापैकी बहुतांश कापूस सीसीआय खरेदी करताय. यामुळे खुल्या बाजारात व्यापारी आणि जिनिंगला कमी कापूस मिळतोय. याचा आधार कापसाच्या भावाला मिळतोय. खुल्या बाजारात सध्या कापूस 7,400 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. सरकारने मुक्त कापूस आयातीला मुदतवाढ दिली नाही तर कापसाच्या दरात सुधारणा होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. गुळाला काहीसा उठाव कमी झाल्याचा परिणाम दरावर दिसून आला. मागील काही दिवसांमध्ये गुळाची मागणी कमी झाल्याचा व्यापारी सांगतायत, तर दुसरीकडे गुळाचं उत्पादनही वाढतंय. सध्या गुळाला गुणवत्तेनुसार सरासरी 3,800 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारातील गुळाची आवकही चांगली आहे. साखरेचे दरही नरमलेत, याचाही परिणाम गुळाच्या दरावर दिसतोय. गुळाच्या भावात पुढील काळातही चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज गुळ बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. मकर संक्रांतीच्या तोंडावर तिळाला चांगला उठावे. बाजारातील तिळाची आवक मर्यादित असल्याचं व्यापारी सांगतात. सध्या मुंबई बाजारातच आवक 100 क्विंटलपेक्षा अधिक आहे, तर अमरावती, जालना आणि अकोला बाजारातील आवक 50 क्विंटलच्या दरम्यान राहतीये. तर दुसरीकडे मागणी वाढतीये, त्यामुळे तिळाच्या दरातही सुधारणा दिसून आली. सध्या राज्यातील बाजारात तिळाला प्रति क्विंटल सरासरी 10,000 ते 12,000चा भाव मिळतोय. मुंबई मार्केटला सर्वाधिक 17,000चा भाव मिळतोय. तिळाचे दर पुढील 2 आठवडे टिकून राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.